सर, चांगली जिम झाली, चांगलं ट्रेनर झाला, चांगले न्यूट्रिशन सपोर्ट झालं, तरी पण अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि ती गोष्ट क्लायंटला रिझल्ट देते? मस्त क्वेश्चन आहे ॲक्च्युली. जेव्हा क्लायंट जिम करतोय त्याच्यासाठी दोन गोष्टी सांगतो मी ॲक्च्युली. एक जी आहे ती डिसिप्लिन आणि सेकंड थिंग कन्सिस्टन्सी. जर क्लायंट डिसिप्लिन ट्रेनरच्या सोबत असेल, फुल डिसिप्लिन फुल डेडिकेटेडली वर्कआउट तिथे करतो त्या 1-1.5 तासामध्ये, ओके. पण जे बाकीचं 23 तास जे 22.5 तास जे आहेत ते क्लायंटच्या हातात असतात, तेव्हा तिथे त्यांनी डाएट बाबतीत डिसिप्लिन फॉलो केला तर त्याला रिझल्ट भेटण्याचे चान्सेस 100+ % असतात. आणि सेकंड थिंग कन्सिस्टन्सी. जर तुम्ही रेग्युलर जिमला जाताय, सुट्टी नाही मारत आहे, प्रॉपर तुम्ही कन्सिस्टंट आहे तुमच्या डाएटमध्ये, तुमच्या वर्कआउटमध्ये, तर 100% रिझल्ट भेटतो. राईट. तर डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी खूप मोठा रोल प्ले करतात यामध्ये रिझल्टमध्ये. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य हे तुम्हाला रिझल्ट देणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. रोहित सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज व्हिजिट केली शॉपला आणि तुम्ही असंच फिटनेस इंडस्ट्रीमध्ये चांगलं नाव कमवा आणि तुम्ही भरपूर पुढे जावा सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.